नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपल्याला एका नवीन युनिटला नवीन चॅप्टरला सुरुवात करायची आहे, ज्याचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री. ओके, तो ट्रिग्नोमेट्री ही जी कन्सेप्ट आहे तुम्ही 10th स्टँडर्ड पर्यंत 100% तुम्ही ही कन्सेप्ट जी आहे तुम्हाला शिकवली गेली असणार. तर त्याच गोष्टींना आपण थोडंसं एक्सटेंड करणार आहोत आपण या ठिकाणी. तर ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपल्याला महत्वाचे 4 टॉपिक्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ कंपाऊंड अँगल्स अँड अलाइड अँगल्स. मग कंपाऊंड अँगल्स आणि अलाइड अँगल्स काय प्रकार आहे आणि कशा पद्धतीने त्यांचे फॉर्म्युले डिराईव्ह होतात किंवा ती फॉर्म्युले पाठ करावी लागतात आपल्याला, हे मी तुम्हाला इथं सांगेल. आणि यासोबतच त्याच्यावरती आलेले जे काही PYQ क्वेश्चन्स असतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जे युनिव्हर्सिटीने विचारलेले प्रश्न असतात ते आपण इथे घेण्याचा प्रयत्न करू. नेक्स्ट आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल्स. मल्टिपल अँगल, सब मल्टिपल अँगल. जर का थीटा हा बेसिक अँगल असेल तर 2 थीटा, 3 थीटा, 4 थीटा, 5 थीटा हे त्याचे मल्टिपल अँगल झाले. हे त्याचे काय झालेत? मल्टिपल अँगल. थीटा बाय 2, 3 थीटा बाय 2, ओके, 5 थीटा बाय 2, सब मल्टिपल्स अँगल. तर तेही आपण इथं डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन नावाची एक कन्सेप्ट आहे आणि त्याचे फॉर्म्युले आहेत. ते फॉर्म्युले आपल्याला पाठ करावेच लागतात जोपर्यंत तुम्ही मॅथमॅटिक्स शिकणार आहात. हायर मॅथमॅटिक्स, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, तोपर्यंत तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीची ही फॉर्म्युले तोंडी पाठ असणं खूप गरजेचे असतात. आणि शेवटचा टॉपिक असणार आहे आपला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री. एकदा ट्रिग्नोमेट्री कंप्लीट झाल्यानंतर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री आपल्याला डिस्कस करायची आहे. पण मी सगळ्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट मी या ठिकाणी क्लिअर करून देतो की ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले ज्याचे पाठ असतात तोच विद्यार्थी या टॉपिकचे प्रश्न सोडवू शकतो. इथं एकदा समजून झाल्यानंतर जे फॉर्म्युले मी लिहून देईल ते पाठांतर करणं खूप गरजेचं आहे. त्यांना पुन्हा पुन्हा लिहून काढा, त्यांना पाठ करा, मित्रांसोबत डिस्कस करा. एकट्यामध्ये तुम्ही रफ पेजवरती जास्तीत जास्त वेळेस लिहून काढा. जेवढ्यादा तुम्ही लिहिणार, जेवढ्यादा त्याचा सराव प्रॅक्टिस करणार, पाठांतर करणार, तेवढी एक्झाम्पल तुम्हाला इझिली कळतील. कारण ट्रिग्नोमेट्रीमध्ये होतं काय की एक प्रश्न जर का बोर्डवरती दिला तर त्या प्रश्नाला सोडवण्याच्या मल्टिपल वेज तुम्हाला लक्षात येतात किंवा मल्टिपल वेज ह्या ठिकाणी असतात. हे त्याच विद्यार्थ्याला समजतात ज्याचे बेसिक फॉर्म्युले पाठ आहेत. ओके, मग आता मी हे टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही 10th क्लास पर्यंत ट्रिग्नोमेट्रीचं जे काही बेसिक स्टडी करतात ना, ते आपण या ठिकाणी फक्त रिवाइज करून घेऊया, म्हणजे तुम्हाला त्याची मदत होईल. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओला पॉज करून या ठिकाणी हा जो काही मेमरी मॅप आहे तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करू शकता. आता याच्यानंतर मी अगदी काय करतो, अगदी बेसिक पासून की ट्रिग्नोमेट्रिक रेशो किती असतात, कसे कॅल्क्युलेट करतात, तिथून सगळ्या गोष्टी तुमच्या रिवाइज करून घेतो. तर बघा, या बेसिक मध्ये सगळ्यात अगोदर मी एक राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी कन्सिडर करतो. एक राईट अँगल ट्रायंगल मित्रांनो मी या ठिकाणी असा कन्सिडर करतो. ओके, हा एक राईट अँगल ट्रायंगल आपण इथं कन्सिडर करूया. येस, आणि या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हे जे काही शिरोबिंदू आहेत किंवा हे जे व्हर्टेक्स आहेत त्यांना मी नाव देतो. हा आहे सपोज ए, त्यानंतर जिथं राईट अँगल तयार झालेला आहे हा आहे बी आणि हा आहे सी. ओके, तो हा जो ट्रायंगल मी इथं कन्सिडर केलाय तो आहे ट्रायंगल ABC. आणि ह्या ट्रायंगल ABC मध्ये तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी व्हर्टेक्स बी आहे इथं ह्या ठिकाणी काय आहे, राईट अँगल इथं फॉर्म झालेला आहे. ओके, मग आता ट्रायंगल आहे तर ह्या ट्रायंगल मध्ये त्याच्या नावातच आहे बघा ट्राय अँगल. सो हा जो ट्रायंगल आहे तर इथं किती अँगल्स तुम्हाला बघायला मिळत आहेत, तर 3 अँगल्स आपण इथं बघू शकतो. जो की बघा अँगल C जवळ फॉर्म झालेला हा एक अँगल झाला. अँगल B जो की 90 डिग्री आहे आणि या ठिकाणी अँगल A, असे हे 3 अँगल्स तुम्ही इथं बघू शकताय जो की ट्रायंगल आहे. आणि यामध्ये मित्रांनो बघा आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की ट्रायंगलच्या तिघं इंटेरियर अँगलची जर का आपण सम केली, या तिघं अँगलची जर का आपण इथं बेरीज केली तर ती नेहमी 180 डिग्री असते, 180 डिग्री असते. म्हणजे मी असं लिहू शकतो बघा, अँगल A, ओके, इथं जो काही अँगल असेल तो प्लस अँगल B जो की आहे एक्झाम्पल मध्ये 90 डिग्री आहे आणि अँगल C इट इज इक्वल टू 180 डिग्री. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. मग तो ट्रायंगल कोणत्याही प्रकारचा असू द्या, तो राईट अँगल असू द्या, इक्विलॅटरल असू द्या, त्यानंतर आयसोसेलेस ट्रायंगल असू द्या, कुठल्याही प्रकारचा ट्रायंगल असू द्या, त्याच्या तिघं अँगलची बेरीज नेहमी 180च असते. आणि आणखी एक गोष्ट, ट्रायंगल आहे तर त्याला या ठिकाणी 3च अँगल असतील. बरं, हेही तुम्ही लक्षात ठेवा. ट्रायंगल सो याला 3 अँगल असतील, 3 व्हर्टेक्स किंवा 3 व्हर्टायसेस असतील. व्हर्टेक्स A, व्हर्टेक्स B, व्हर्टेक्स C, याला आपण मराठीत शिरोबिंदू म्हणतो. अँगलला आपण मराठीमध्ये कोन म्हणत असतो. आणि यासोबत याला 3 साइड्स आहेत, 3 बाजू आहेत. साइड AB, देन साइड BC आणि साइड AC. तो कंपोनंट ऑफ ट्रायंगल म्हणतात याला, कंपोनंट ऑफ ट्रायंगल. सो ट्रायंगलला 3 साइड्स असतात
तीन व्हर्टायसेस किंवा तीन व्हर्टेक्स असतात शिरोबिंदू आणि तीन अँगल असतात, हे त्याचे कंपोनंट झालेत. बरोबर. आता हा जर का राईट अँगल ट्रायंगल असेल तर ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा जो काय राईट अँगल ट्रायंगल आहे तर ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये बघा ही जी साइड आहे एसी हा जो आहे या एसी ला 90 डिग्री जो अँगल असतो 90 डिग्री अँगलच्या समोरची जी काही साइड असते 90 डिग्री अँगलच्या समोरची जी साइड असते याला हायपोटेनियस असं म्हटलं जात असतं. हायपोटेनियस त्याला म्हणतो आपण. मराठीत याच्यासाठी शब्द आहे कर्ण. काय म्हटलं जातं त्याला? कर्ण. ठीक आहे. हायपोटेनियस. इट इज हायपोटेनियस. ओके. जो हा बेस आहे बेस ज्याला मी पाया म्हणतो. पाया हा झाला बेस या ट्रायंगलचा आणि ही आहे उंची जी आहे हाईट. हे बघा ही आहे या ट्रायंगलची हाईट. तर ह्या ट्रायंगल मध्ये तुम्ही बघू शकता हाईट, बेस आणि हायपोटेनियस ज्याला आपण कर्ण या ठिकाणी म्हणतो. तो ट्रायंगलला तीन अँगल आहेत. आता कुठलाही एक अँगल आपण इथं कन्सिडर करूया. या तिघांपैकी तुम्ही कोणताही अँगल कन्सिडर करू शकतात, कुठलाही. मग मी काय करतो सगळ्यात अगोदर एक बेसिक अँगल घेतो, अँगल सी. आणि या अँगल सी ला मित्रांनो मी या ठिकाणी थीटाने डिनोट करतो. कशाने डिनोट करतो? थीटा हे एक सिम्बॉल आहे. त्याच्याऐवजी अल्फा, बीटा, गॅमा असे ग्रीक लॅटिन सिम्बॉल जे आहेत ते आपण यूज करू शकतो. किंवा जनरली अँगल डिनोट करण्यासाठी स्मॉल लेटर्सचा आपण यूज केला जात असतो. तर मी काय अजून करतो की हा जो काही सी अँगल इथं फॉर्म झाला आहे त्याला मी थीटाने डिनोट करतो. सो ट्रिग्नॉमेट्रीमध्ये कोणत्याही एका अँगलसाठी कुठल्याही एका अँगलसाठी 6 रेशो असतात. किती रेशो असतात? 6 रेशो असतात. मग तो अँगल 0 डिग्री, 1 डिग्री, 2 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90, 180, 360, 720, 10280. तो अँगल कोणताही असू द्या, कुठलाही अँगल असू द्या, प्रत्येक अँगलसाठी 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशो असतात. किती रेशो असतात? 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशो असतात प्रत्येक अँगलसाठी. मग ते 6 रेशो कोणते सर? तर मी तुम्हाला इथं लिहून देतो बघा. साइन, ओके, साइन. देन दुसरा असतो कोसाइन. कोसाइन. ठीक आहे. तिसरा असतो टॅन. तिसरा काय असतो? टॅन. ओके, टॅन. मी असं राहू देतो टॅन. त्याच्यानंतर साइनचा रेसिप्रोकल असतो. रेसिप्रोकल म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला व्यस्त म्हणतो. व्यस्त तो असतो कोसेक. त्यानंतर कोसाइनचा रेसिप्रोकल असतो सेक आणि टॅनचा रेसिप्रोकल असतो कॉट. काय असतो? कॉट. तर कोणत्याही अँगलसाठी हे 6 प्रकारचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो असतात. साइन, कोसाइन, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट. साइनचा रेसिप्रोकल व्यस्त जो आहे तो असतो कोसेक. कोसाइनचा किंवा कॉसचा, याला शॉर्ट मध्ये आपण कॉस म्हणतो, कॉसचा रेसिप्रोकल असतो सेक आणि टॅनचा रेसिप्रोकल असतो कॉट. ओके. मग आता बघा मी याला काय करतो की हा जो अँगल आहे तो अँगल मला माहिती आहे थीटा. तर तो थीटा अँगल त्याला लावून कसं लिहितात हे बघा. हा झाला पहिला साइन थीटा. दुसरा शॉर्ट मध्ये असं लिहितात त्याला कोसाइन न लिहिता कॉस थीटा. तिसरा कोण आहे? टॅन थीटा. टॅन थीटा. ठीक आहे. यांच्या जस्ट समोर साइनचा जो रेसिप्रोकल आहे तो मी इथं लिहून घेतो कोसेक. कोसेक थीटा. ओके. देन सेक थीटा आणि टॅनचा रेसिप्रोकल जो आहे तो आहे कॉट थीटा. हे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो. आता हे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतात? ट्रायंगलचा वापर करून जो अँगल आहे थीटा अँगल, या थीटा अँगल साठी 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो कसे लिहायचे? तर यासाठी मी काय करतो, जर मराठी मीडियमचे विद्यार्थी असतील तर त्यांना एक शॉर्टकट मी इथं सांगतो. सोबतच सेमी किंवा इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण मी सांगतो. हे लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर मराठी मीडियमचे जे विद्यार्थी त्यांच्यासाठी म्हणूया आपण. तर तुम्ही काय करा, एक ॲब्रिव्हिएशन किंवा एक शॉर्टकट जे आहे, एक फंडा जो आहे तो लक्षात ठेवा. तो म्हणजे सकलक. सकलक. ओके. खूप आधी ना, म्हणजे कदाचित आता तुम्हाला ह्या गोष्टी माहित नाही, पण तुम्ही YouTube वरती जर का सर्च केलं तर तुम्हाला नक्की भेटेल ते. तुमच्या वडिलांच्या वेळेला एक सिरीज होती, जसं तुम्ही आता सिरीज बघतात ना तशा शक्तिमान, ज्युनियर जी, सोनपरी, एक असते शकलक बुम बुम नावाची एक सिरीज होती आणि ती खूप फेमस सिरीज होती मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये. तुम्ही सहज गुगल करून बघा सकलक, सकलक बुम बुम. तर पेन्सिल असायची त्या मुलाकडे जी की जादूची असायची आणि त्याला त्या पेन्सिलने तो पाहिजे ते गिरवायचा आणि ती गोष्ट रिअल मध्ये यायची, अशी एक सुंदर सिरीज असायची. तर तो सकलक हा एक शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता बघा ह्या सकलकावर काय करायचं.
की स डिवायडेड बाय क, स आणि क यांचा रेशो घ्यायचा आणि तो लिहायचा साइन साठी, नंतर ल आणि क यांचा रेशो घ्यायचा कॉस साठी, कोणासाठी कॉस साठी, आणि समोर आणि ल हा स आणि ल याचा घ्यायचा रेशो टॅन साठी, कोणासाठी घ्यायचा टॅन साठी. साइन साठी काय घ्यायचं, साइन साठी स क, कॉस साठी ल क आणि टॅन साठी स ल. क डिवायडेड बाय क जर केलं तर तो कॅन्सल होईल आणि उत्तर येणार त्याचं 1. आता सर हा स काय प्रकार आहे, क काय प्रकार आहे, ल काय प्रकार आहे, हे तुम्हाला मी सांगतो, थोडंसं पेशन्स राहू द्या फक्त. हे बघा, स चा अर्थ होतो समोरची बाजू. थिटा अँगल साठी लिहिताय तुम्ही तर थिटा अँगलची समोरची बाजू म्हणजे स. क चा अर्थ होतो कर्ण, हायपोटेनियस कर्ण. ल चा अर्थ होतो लगतची बाजू. आता बघा, हा थिटाच्या समोरची बाजू आहे ए बी, तर लगतची बाजू ज्याला इंग्लिशमध्ये ऍडजस्टंट साइड म्हटलं जातं ती काय असणार, बी सी. कारण एसी तर कर्ण आहे, हायपोटेनियस आहे. तर स फॉर समोरची बाजू, क फॉर कर्ण म्हणजे हायपोटेनियस, आणि ल कुणासाठी असणार, लगतची बाजू. आता यांचा वापर करून बघा मी रेशो लिहितो. सगळ्यात अगोदर साइन साठी समोरची बाजू आणि कर्ण यांचा रेशो बघा. आता मी हा लिहितो. तो थिटाच्या समोरची बाजू कोणती, समोरची बाजू ए बी. हा बघा, ए बी डिवायडेड बाय रेशो आहे तो रेशो डिवायडेड बाय कर्ण, आणि कर्ण कोण आहे इथं, ए सी. अशा पद्धतीने समोरची बाजू हा थिटा आहे तर थिटाच्या समोरची बाजू ए बी समोरची बाजू. ज्या अँगल साठी रेशो लिहिताय त्या अँगलच्या समोरची बाजू म्हणजे स. मग समोरची बाजू कोणती होती, ए बी डिवायडेड बाय कर्ण आला आपला एसी. जसा तुम्हाला साइन भेटला की याचा रेसिप्रोकल करायचा. रेसिप्रोकल म्हणजे जो छेदला असतो, डिनॉमिनेटरला असतो, त्याला पाठवायचं वरती, आणि जो वरती आहे त्याला पाठवायचं खाली. हे बघा, हा झाला साइनचा रेसिप्रोकल कोसेक. दुसरा कॉस साठी काय, लगतची बाजू आणि कर्ण. ट्रायंगल मध्ये 3च साइड असतात, 3. त्यापैकी थिटाच्या ही समोरची बाजू झाली, ए बी झाली समोरची बाजू, एसी तर आपला कर्ण झाला फिक्स. मग लगतची बाजू कोणती, बीसी कोणती झाली, लगतची बाजू. पण थिटाच्या लगतची बाजू कोणती आहे, लगतची ऍडजसंट साइड ज्याला म्हणतात ती आहे बीसी. मग बघा मी इथं लिहितो बीसी लगतची बाजू डिवायडेड बाय अगेन कर्ण म्हणजे हायपोटेनियस, तो आला एसी. याचा जर का रेसिप्रोकल केला तर एसी डिवायडेड बाय बीसी अशा पद्धतीने तुम्हाला भेटेल. आता तिसरा काय आहे, टॅन म्हणजे काय, समोरची बाजू डिवायडेड बाय लगतची बाजू. समोरची बाजू आणि लगतची बाजू. बघा, थिटाच्या समोरची बाजू कोणती, ए बी डिवायडेड बाय लगतची बाजू कोणती आहे, बीसी. आता याला जर का आपण रेसिप्रोकल केला तर बीसी गेला वरती आणि खाली काय येणार मित्रांनो, ए बी. तर अशा पद्धतीने हे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे आहेत ते लिहिले जातात. मी त्यासाठीचं हे ॲब्रिव्हिएशन, एक शॉर्टकट, एक फंडा तुम्हाला सांगितलाय, सक लक. ओके. आता जर का इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असतील तर त्यांनी काही वेगळी काळजी करू नका. तुम्हाला पण मी एक फंडा देतो, तो अशा पद्धतीने बघा. पंडित बद्री प्रसाद हर हर बोले सोना चांदी तोले. पंडित बद्री प्रसाद हर बोले सोना चांदी तोले, असं तुम्ही लिहू शकता. आणि बघा मित्रांनो, आता मजेशीर गोष्ट हे बघा. आता हा एस कुणासाठी आहे, एस फॉर साइन. सी कुणासाठी आहे, कॉस. आणि टी कुणासाठी आहे, टॅन. साइन, कोसाइन किंवा कॉस, टॅन. साइन, कॉस, टॅन. आता साइनचा रेशो कसा घ्यायचा, परपेंडिक्युलर डिवायडेड बाय एच म्हणजे हायपोटेनियस. कॉस म्हणजे काय, बेस डिवायडेड बाय हायपोटेनियस. टॅन म्हणजे काय, परपेंडिक्युलर डिवायडेड बाय बेस. मग तुम्ही बघू शकता, चला साइन या ट्रायंगल मध्ये बघा, या ट्रायंगल मध्ये ऑब्झर्व करा, साइन परपेंडिक्युलर कोणता आहे, हाईट म्हणजेच परपेंडिक्युलर. हाईट म्हणजे काय, परपेंडिक्युलर. सो ए बी इज द परपेंडिक्युलर आणि हायपोटेनियस कोणता आहे, एसी. मग बघा, ए बी डिवायडेड बाय एसी. कॉस बेस डिवायडेड बाय हायपोटेनियस. विच वन इज द बेस, बेस कोणता आहे, बेस म्हणजे पाया, बीसी डिवायडेड बाय हायपोटेनियस एसी. बघताय. आणि टॅन बघा, परपेंडिक्युलर डिवायडेड बाय बेस, हा आहे परपेंडिक्युलर ए बी डिवायडेड बाय बेस बीसी. तर तुम्ही हेही लक्षात ठेवू शकता.
सकलक किंवा पंडित बद्री प्रसाद हर हर बोले सोना चांदी तोले, अशा पद्धतीने. किंवा तुमच्यापैकी मॅक्सिमम विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी तर माहितीच असतील. ठीक आहे, तर तुम्ही ते लक्षात ठेवा तुमच्या पद्धतीने. तर हे झाले मित्रांनो अगदी बेसिक रेशो. आता याच्यानंतर पुढे जातो थोडंसं मी. हे बघा, थोडं पुढे जाऊया. एकच मिनिट, मला मी इथून कॉपी करून देते. आता बघा, याला मी इथून काढून टाकतो. आता हा एवढा पोर्शन काढतो मी. बघा, हा जो ट्रायंगल आहे आपला आपण कन्सिडर केलेला, तो ऍज इट इज राहू देऊया इथं. आणि त्याच्यासाठी आपण हे जे रेशो लिहिलेले आहेत हे रेशो ऍज इट इज आपण त्याच्या खाली इथं ठेवू. आता बघा मित्रांनो, काही फॉर्म्युले आता मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ते फॉर्म्युले कसे तुम्ही पॅरलली ऑब्झर्व करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा टॅन थीटा किंवा रेसिप्रोकल वाले बघू. सगळ्यात पहिल्यांदा साइन थीटा, जर का आपण साइन थीटाला त्याच्या रेसिप्रोकल कोसेक थीटाने जर का आपण मल्टिप्लाय केलं कोसेक थीटाने, बघा, तर त्याचं उत्तर काय येईल. बघा लक्ष द्या. आता बघा साइन थीटाची व्हॅल्यू काय, व्हॉट इज द साइन थीटा, AB डिवायडेड बाय AC. आणि काय रे कोसेक थीटा काय, कोसेक बघा AC डिवायडेड बाय AB. हे बघा AC AC कॅन्सल, AB AB कॅन्सल, तर याचं उत्तर या ठिकाणी काय येणार 1. तर हा झाला आपला पहिला फॉर्म्युला तयार. साइन मल्टिप्लाय बाय कोसेक, साइन मल्टिप्लाय बाय कोसेक, याचं उत्तर काय येणार 1. दुसरा कॉस थीटा मल्टिप्लाय बाय सेक थीटा, इट इज इक्वल टू, सांगा कॉसची व्हॅल्यू काय, BC डिवायडेड बाय AC मल्टिप्लाय विथ AC डिवायडेड बाय BC. बघा पुन्हा AC AC कॅन्सल, BC BC कॅन्सल, याचं उत्तर काय ना 1. तिसरा टॅन थीटा मल्टिप्लाय बाय कॉट थीटा, इट इज इक्वल टू, बोला ची व्हॅल्यू काय, AB डिवायडेड बाय BC आणि कॉटची व्हॅल्यू काय, BC डिवायडेड बाय AB. ओके, BC डिवायडेड बाय AB. तो BC BC कॅन्सल, AB AB कॅन्सल, याचं उत्तर काय लिहू शकतो आपण 1. तर हे अगदी बेसिक फॉर्म्युले आहेत. तो हा झाला पहिला, साइन थीटा आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक, कॉस थीटा आणि त्याचा रेसिप्रोकल सेक, टॅन थीटा आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट, यांचा जर का आपण प्रोडक्ट घेतला तर याचं रिझल्ट किंवा याचं उत्तर काय येणार 1. याच्यासोबत पुढे मित्रांनो, जर का साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा जर का केलं ना रे, साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा हे जर केलं तर याचं उत्तर नेहमी काय येतं टॅन थीटा. काय येतं टॅन थीटा. आणि याला जर उलट केला आपण, म्हणजे कॉस वरती आणि साइन खाली, बघा मग तुम्ही याला रेसिप्रोकल करताय तर टॅनचा रेसिप्रोकल काय असतो, कॉट असतो. काय असतो, कॉट थीटा. तर हे बेसिक फॉर्म्युले आहेत, अगदी महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. तुमच्या नोटबुक मध्ये ह्या दोघं स्लाइड व्यवस्थितपणे लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करू शकता तुम्ही. हे बघा ट्रिग्नोमेट्री टायटल टाका बेसिक, आणि हे सगळं बेसिक जे तुम्हाला मी समजवलंय तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही लिहू शकतात व्हिडिओ पॉज करून. हे झाल्यावरती तुम्ही काय करा, हे घ्या, ठीक आहे. आणि याच्यानंतर पुढे येस, आता हे झालं अगदी बेसिक गोष्टी. आता याच्यानंतर पुढचा पॉइंट जो आपण इथं सुरू करणार आहोत, तर नाव आहे फंडामेंटल आयडेंटिटी. फंडामेंटल आयडेंटिटी या बेसिक मध्ये फंडामेंटल आयडेंटिटी अगदी महत्वाचे आहे. व्हाय इट इज नोन ॲज अ फंडामेंटल आयडेंटिटी, बिकॉज ह्या प्रत्येक अँगलसाठी फॉर एनी अँगल ह्या फंडामेंटल आयडेंटिटी ज्या आहेत त्या सॅटिस्फाईड होत असतात, या प्रूव्ह असतात.
तो कुठलाही अँगल, जर तुम्ही 0 0 डिग्री घेतला, 1 1 डिग्री, 2 2 डिग्री, 30 30 डिग्री, थिटा थिटा अँगल, अल्फा बीटा, कोणताही अँगल तुम्ही घ्या मित्रांनो, हा प्रत्येक अँगलसाठी हे फॉर्म्युले सॅटिस्फाईड होत असतात, म्हणून यांना फंडामेंटल आयडेंटिटी आपण असं म्हणत असतो. ठीक आहे. आणि या फंडामेंटल आयडेंटिटी मध्ये 3 महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत बघा. ते 3 फॉर्म्युले मी तुम्हाला 1 बाय 1 सांगतो. सगळ्यात पहिला फॉर्म्युला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इट इज इक्वल टू 1. इट इज इक्वल टू 1. हा अगदी महत्त्वाचा फॉर्म्युला. यालाच रिअरेंज करून तुम्ही वेगवेगळे फॉर्म्युले लिहू शकतात. जसं की साइन स्क्वेअरची रिक्वायरमेंट जेव्हा लागेल मला, तर मी याला असं लिहू शकतो 1, या कॉस स्क्वेअरला इकडे घेऊन गेलो तर मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आणि जर का मला सपोज कॉस स्क्वेअर लागत असेल मला, तर कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू मी लिहू शकतो 1 मायनस मायनस साइन स्क्वेअर थिटा, असं पण मी त्याला लिहू शकतो. तर ही सगळ्यात पहिली आयडेंटिटी, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. ही पहिली आयडेंटिटी झाली आपली. आणि त्याच्यापासून हे 2 फॉर्म्युले असे बनवू शकतात. तर सेकंड आयडेंटिटी नंबर 2, 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इट इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा. 1 प्लस tan इट इज इक्वल टू व्हॉट, sec स्क्वेअर थिटा. यालाच आपण असंही लिहू शकतो बघा. सो देअरफॉर व्हॉट इज tan स्क्वेअर थिटा रे, बघा याच्यापासून tan स्क्वेअरचा फॉर्म्युला कसा येईल मग, व्हॉट इज tan स्क्वेअर थिटा. tan स्क्वेअर थिटा इट इज इक्वल टू, हा sec स्क्वेअर थिटा आहे, त्या 1 ला जर इकडे पाठवलं तर मायनस 1, किंवा tan स्क्वेअर थिटाला आहे तिथंच राहू द्या. ओके, सॉरी, हा sec स्क्वेअर थिटा जो आहे तिथंच राहू द्या. या tan ला तिकडे घेऊन जा, मायनस tan स्क्वेअर थिटा. तर डावीकडे फक्त 1 उरलेला असेल. तर याच्यापासून या अशा पद्धतीचे 2 एक्सप्रेशन आपण लिहू शकतो. आणि जशी त्याची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण वापरू शकतो. पण जे येलो कलर मध्ये मी हायलाइट केलेले आहेत ती महत्त्वाची आपली आयडेंटिटी आहे, फंडामेंटल आयडेंटिटी. नंबर 3, 1 प्लस sec स्क्वेअर थिटा इट इज इक्वल टू 1 प्लस sec इट इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. बरोबर. आता याच्यापासून आपण 2 लिहू शकतात बघा कशा पद्धतीने. sec स्क्वेअर थिटा इट इज इक्वल टू, सो 1 प्लस tan इक्वल टू sec, so 1 प्लस cot घ्या इथं, so 1 प्लस cot घ्या, cot स्क्वेअर थिटा. 1 प्लस cot स्क्वेअर थिटा. याच्यापासून मी लिहू शकतो बघा, cot स्क्वेअर थिटा इट इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1, किंवा हा जो काही कोसेक आहे तिकडेच राहू द्या, कॉटला त्याच्याकडे पाठवा, याचं उत्तर लिहिता येईल 1. त्या पद्धतीने आता मी काय केलंय की ह्या 3 फंडामेंटल आयडेंटिटी लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक बनवलेली आहे. बघूया तुमच्यापैकी त्याचा वापर बरेचसे विद्यार्थी करू शकतील. तर काय करायचं, तुम्ही ज्यांचं पाठांतर झालंय त्यांचं टेन्शन नाही, पण ज्यांचं पाठ होत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो बघा. काय करायचं, अशा पद्धतीचा एक हेक्सागॉन जो आहे तो तुम्ही ड्रॉ करायचा अशा पद्धतीने, हेक्सागॉन. ठीक आहे. आणि 1 बाय 1 हे बघा इथं लिहा साइन स्क्वेअर थिटा, इथं लिहा कॉस स्क्वेअर थिटा. साइन नंतर कॉस, आणि कॉस नंतर कोण असतो, tan स्क्वेअर. ओके. आता साइनचा रेसिप्रोकल बरोबर त्याच्या डायगोनली अपोजिट साइडला लिहा कोसेक स्क्वेअर थिटा. नंतर कोसेकचा बिलकुल त्याच्या डायगोनली अपोजिट सेक स्क्वेअर थिटा, आणि टॅनचा त्याच्या डायगोनली अपोजिट कॉट स्क्वेअर थिटा, या पद्धतीने. ओके. आणि त्यांच्या बिलकुल सेंटरला तुम्हाला लिहायचं आहे 1, लिहायचं सेंटरला 1. ठीक आहे. साइन कोसेक, सॉरी, साइन कॉस टॅन, साइनच्या डायगोनली अपोजिट कोसेक, कॉसच्या डायगोनली अपोजिट सेक, टॅनच्या डायगोनली अपोजिट कॉट. आता एक प्लस साइन द्यायची बाहेर बघा, 2 प्लस साइन द्यायच्या मध्ये, 1 दिली बाहेर, 2 दिल्या मध्ये. तसंच एक इक्वलची साइन द्या मध्ये आणि 2 इक्वलच्या साइन द्या बाहेर, अशा पद्धतीने. आणि बघा मित्रांनो,
आता कशा पद्धतीचे ट्रायंगल मी इथून फॉर्म करतो ते लक्ष द्या. बघा, हा पहिला ट्रायंगल फॉर्म झाला, ज्यात तुम्ही बघू शकता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 असं तुम्ही लिहू शकता. सेकंड ट्रायंगल बघा, आता मी त्याचा कलर चेंज करतो, त्याला रेड कलर देतो सपोज. हे बघा, हा असा सेकंड ट्रायंगल तुम्ही इथं बघू शकता. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक, सॉरी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि तिसरा ट्रायंगल बघा, मी तुम्हाला इथं ड्रॉ करून दाखवतो. हा तिसरा असा, हे बघा असा तिसरा ट्रायंगल येईल. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. सो साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इक्वल टू 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर इक्वल टू सेक, 1 प्लस कॉट स्क्वेअर इक्वल टू कोसेक. तर अशा पद्धतीने ह्या 3 महत्वाच्या फंडामेंटल आयडेंटिटी आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात राहणं खूप गरजेचं आहे. त्यांना तुम्हाला पाठांतर करावंच लागेल. म्हणजे कशा पद्धतीने करता येऊ शकतं त्यासाठी मी एक अशा पद्धतीने एक शॉर्टकट क्रिएट केलाय. तुम्ही लिहून बघा, 2-3दा लिहून बघा, मग तुम्हाला बरोबर ते लक्षात राहतील. बोर्डवरचं कंटेंट व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या आता नोटबुक मध्ये. ओके, आता याच्यानंतर पुढे जाऊया. आता बेसिक मध्ये थोडंसं पुढे जाऊ. याच्यासोबत मित्रांनो बघा, आता वेगवेगळ्या प्रकारचे जे अँगल असतात त्यात पण स्टँडर्ड अँगल, ओके, स्टँडर्ड अँगल जसं की 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. तर यांच्यासाठी आपण एक टेबल तयार करूया. हा टेबल गरजेचा आहे, त्या व्हॅल्यू पाठ करायचे आहेत आपल्याला. तर बघा कशा पद्धतीने, तर मी इथे लिहितो अँगल, अँगल, ठीक आहे. आणि त्याच्या समोर असे अँगल लिहितो मी इकडे 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि या ठिकाणी घेऊया 90 डिग्री. एवढ्या व्हॅल्यू तर तुम्हाला पाठ पाहिजेत. ओके, 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. येस. आता इकडे घेऊया आपण अँगलच्या खाली बघा, इकडे घेऊया रेशो जस्ट खाली. अँगल्स या अशा पद्धतीने इथे घेऊया ट्रिग्नोमेट्रिक रेशो. तर हे ट्रिग्नोमेट्रिक रेशो असे साइन थीटा, कॉस थीटा, देन टॅन थीटा. साइन कॉस टॅन झालं. आता थोडंसं रिव्हर्स मध्ये, टॅनचा रेसिप्रोकल लगेच इथे लिहा, कॉट थीटा, कॉसचा रेसिप्रोकल सेक थीटा आणि साइनचा काय असणार आपला कोसेक थीटा. ठीक आहे. आणि यांना थोडंसं वरती घेऊन टाकतो या पद्धतीने, साइन कॉस टॅन आणि टॅनचा रेसिप्रोकल कॉट, कॉटचा रेसिप्रोकल सेक आणि सेकचा म्हणजे टॅनचा कॉट, कॉसचा सेक आणि जो सगळ्यात टॉपला आहे आपला कोण साइन, तर त्याचा रेसिप्रोकल कोणता कोसेक, जो की खाली. अशा पद्धतीने. ठीक आहे. त्याची थोडी स्पेसिंग कमी करून देतो. येस. आता बघा काय करायचं मित्रांनो, हे बघा हा जो 0 आहे, 0 डिग्री इथून लिहायला सुरुवात करा. कशा पद्धतीने बघा, 0, 1, 2, 3 आणि 4 अशा पद्धतीने. 0, 1, 2, 3, 4 या सगळ्यांना आहे ना 4 ने डिवाइड करायचं. किती डिवाइड करायचं? 4 ने डिवाइड करायचं. 0 डिवाइडेड बाय 4, 1 डिवाइडेड बाय 4,
2 डिवायडेड बाय 4, 3 डिवायडेड बाय 4 आणि 4 डिवायडेड बाय 4. सगळ्यात अगोदर आपण काय केलं, 0 1 2 3 4 लिहून घेतलं आणि थ्रू त्याला आपण 4 ने डिवाइड केलं. आता 4 ने डिवाइड केल्यानंतर आता याचा आपल्याला घ्यायचा स्क्वेअर रूट सगळ्या व्हॅल्यूचा. या व्हॅल्यूचा स्क्वेअर रूट, या व्हॅल्यूचा स्क्वेअर रूट, या व्हॅल्यूचा स्क्वेअर रूट, या व्हॅल्यूचा स्क्वेअर रूट आणि या व्हॅल्यूचा स्क्वेअर रूट, सगळ्यांचा स्क्वेअर रूट. आणि स्क्वेअर रूट घेतल्यानंतर जे आन्सर येईल ते आन्सर आता आपल्याला साइनच्या समोर लिहायचंय. कुणाच्या समोर लिहायचंय? साइनच्या समोर. साइनच्या समोर आपल्याला त्या गोष्टी लिहायच्या. बघा मग, सो 0 डिवायडेड बाय 4. व्हॉट इज 0 डिवायडेड बाय 4? न्यूमरेटरला जर का 0 असेल तर त्या केसमध्ये आन्सर जसं डायरेक्टली काय लिहायचं, 0. न्यूमरेटरला 0 आहे तर हे झालं 0. ओके. आता बघा, 1 चा स्क्वेअर रूट असतो 1 आणि 4 चा स्क्वेअर रूट 2. 2 डिवायडेड बाय 4 म्हणजेच काय, 1/2. सो 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर रूट रूट मध्ये 2 ऍज इट इज. 3 चा स्क्वेअर रूट 3 आणि 4 चा येणार 2. 4 डिवायडेड बाय 4 म्हणजे आन्सर येईल 1 आणि 1 चा स्क्वेअर रूट येणार. हे झालं मित्रांनो तुमच्या साइनच्या व्हॅल्यू. ओके. आता साइनच्या व्हॅल्यू लिहून झाल्यानंतर जसं तुम्ही 0 30 45 60 90 कडे गेलात ना, याच व्हॅल्यू रिव्हर्स ऑर्डर मध्ये डायरेक्टली कॉस्ट साठी लिहून घ्यायच्यात. कशा बघा, 1 इकडे, रूट 3/2, 2 नंबरचा रूट 3/2, 3 नंबरचा 1/√2 ऍज इट इज, 4 नंबरचा 1/2 आणि हा 5 नंबरचा इकडे 0. बरोबर. आपण इकडनं गेलो होतो, आता ते रिव्हर्स ऑर्डर मध्ये व्हॅल्यू अशा लिहून टाकायच्या. आता बघा, साइन आणि कॉस भेटला का लगेच आपल्याला त्यांच्या रेसिप्रोकल. मग सांगा मला, साइनचा रेसिप्रोकल कोण असतो? कोसेक. कोण असतो? कोसेक. मग आता 0 आहे डिवायडेड बाय 1 आहे. आता याचा जर रेसिप्रोकल केला तर तो काय येणार, 1 डिवायडेड बाय 0. 1 डिवायडेड बाय 0. आणि ज्याच्या डिनॉमिनेटरला 0 असतं, ज्याच्या डिनॉमिनेटरला 0 असतं त्याला एकतर नॉट डिफाईन किंवा इन्फिनिटी असं लिहिता येतं. नॉट डिफाईन किंवा इन्फिनिटी. मग ही व्हॅल्यू काय येणार पहिल्यांदा, नॉट डिफाईन किंवा आपण त्याला लिहिणार इन्फिनिटी. नॉट डिफाईन ऑर इन्फिनिटी. 0 चा रेसिप्रोकल. ठीक आहे. मग आता बघा, 1/2 चा रेसिप्रोकल 2, 1/√2 चा रेसिप्रोकल √2, 3/2 चा √3/2 चा रेसिप्रोकल 2 डिवायडेड बाय √3. ओके. आणि 1 चा रेसिप्रोकल काय असतो? 1च असतो, 1. तसंच आता कॉसचा रेसिप्रोकल कोण असतो? सेक. तर 1 चा रेसिप्रोकल 1, √3/2 चा 2/√3, याचा √2, याचा 2 आणि 0 चा रेसिप्रोकल काय असतो? नॉट डिफाईन किंवा ज्याला आपण इन्फिनिटी म्हणू. मग तसं बघा, तुम्ही इकडनं लिहित गेला आणि उलट्या व्हॅल्यू तुम्ही इथून लिहित आलात, तसं तुम्ही इथं ऑब्झर्व करू शकतात. 1 इकडे शेवटी 1, 2/√3, 2/√3, √2, √2, 2, नॉट डिफाईन, नॉट डिफाईन. झालं. पुढे साइन डिवायडेड बाय कॉस जर का केला, साइन डिवायडेड बाय कॉस, तर ही व्हॅल्यू कोणाची असते? टॅनची. मग बघा, 0 डिवायडेड बाय 1 जर केलं तर आन्सर येणार 0. आणि टॅनचा रेसिप्रोकल असतो कॉट. मग 0 चा रेसिप्रोकल काय येणार? नॉट डिफाईन, ज्याला आपण म्हणतो इन्फिनिटी. तर पुन्हा साइन डिवायडेड बाय कॉस, साइन डिवायडेड बाय कॉस 2 कॅन्सल, हा येणार 1/√3 आणि याचा रेसिप्रोकल इथे येणार √3. यांचा रेशो 1/√2, 1/√2, याचा आन्सर येणार 1 आणि 1 चा रेसिप्रोकल असतो √3/2, 1 डिवायडेड बाय 2, 2 कॅन्सल, याचं उत्तर येणार √3 आणि याचा आन्सर येणार 1/0. 1/0 म्हणजे नॉट डिफाईन, हा येणार इथं नॉट डिफाईन म्हणजेच इन्फिनिटी. आणि त्याचा रेसिप्रोकल जर का केला, एकच मिनिट, ह्या गोष्टी थोड्याशा खाली सरकून घेतो मी, याला खाली घेतो. आपण थोडंसं खाली घेतो. हा, आता नॉट डिफाईनचा रेसिप्रोकल जर का केला तर इथं आन्सर काय येणार? 0. ठीक आहे. तर हा एक टेबल आहे. हा टेबल कसा बनवायचा हे मी तुम्हाला इथं सांगितलं. याच्या अगोदर 100% तुम्हाला 10th मध्ये नक्कीच किंवा 9th मध्ये तुम्हाला हा टेबल कसा बनवायचा हे तुमच्या टीचरने बरोबर तुम्हाला शिकवलंच असणार. तर तुमच्या लक्षात सुद्धा असेल किंवा इव्हन काही विद्यार्थ्यांच्या व्हॅल्यू सुद्धा पाठ असतील, तर त्या गोष्टी फक्त मी इथं काय केलं की रिवाइज केल्यात, त्या लक्षात राहू द्या कशा पद्धतीने बनवायचंय. 1-2दा तुम्ही बनवून बघा, पण ह्या व्हॅल्यूज आपल्याला वेळोवेळी लागत जाणार आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. तर हा टेबल मी कसा बनवलाय हे तुम्ही पुन्हा एकदा बघा आणि त्याचा वापर करून तुम्ही सुद्धा एकदा टेबल बनवून बघा.
तर आता आपण ह्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. थँक्यू सो मच.